नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आपण आलेलो आहे आज. आमचा छोटू आहे, त्याची प्रॅक्टिस घेण्यासाठी. त्याला क्रिकेटची खूप आवड आहे आणि त्या क्रिकेट बॉलिंग खूप छान करतो. आज ती संडे असल्यामुळे आज मी स्वतः आलेलो आहे छोटूची प्रॅक्टिस घेण्यासाठी. आपण चाललेलो आहे छोटूच्या ग्राउंडवर आणि ग्राउंडवर जात असताना हायवे क्रॉस करून जावं लागत आहे आणि गाड्या खूप वागतात या रस्त्याने. आणि हा हायवे आहे छत्रपती संभाजीनगर आणि पैठण. चला आपण रस्ता क्रॉस करूया. रस्ता क्रॉस करताना खूप लक्ष द्यावं लागतं कारण गाड्या फार वागतात या रस्त्याने आणि बाजूला शाळा आहे. आता आपण चाललो आहे ग्राउंडवर छोटूची प्रॅक्टिस घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही साईडला इथं शाळा आहे. शाळेत कुठला तरी कार्यक्रम चालू आहे आणि फार मोठं ग्राउंड आहे. इथं रोज संध्याकाळी प्रॅक्टिस करण्यासाठी लोक येत असतात. प्रत्येकजण आपली प्रॅक्टिस करतो. कोणी व्यायाम करतो, कोणी क्रिकेट खेळण्यासाठी येतं, कोणी कबड्डीची राऊंड मारण्यासाठी येतं, कोणी जॉगिंगसाठी येतं. हवेच्या बाजूलाच आहे ग्राउंड आणि या ग्राउंडवर दिसत आहे तुम्हाला हेलिपॅडचं निशाण. हे हेलिपॅडचं निशाण आहे. इथे काही दिवसापूर्वी इन्कोर कंपनी यांच्या मालकीन राधिका मर्चंट आणि अंबानी यांची सून आनंद अंबानी यांची पत्नी ही भेट देऊन गेलेली आहे काही दिवसापूर्वी. तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवू इच्छितो कारण या हेलिकॉप्टर उतरलेलं होतं. त्याचा व्हिडिओ आपण थोडा शॉर्टमध्ये टाकणारच आहोत पुढं, तुम्ही बघू शकता ते. आणि हे आहे छोटूचं पिच. छोटू चाललेलं आहे पिचवरून आणि खूप छान असंच पिच आहे आणि मी पण पहिल्यांदा चालवतो. हे बघा, ज्यावेळेस राधिका मर्चंट हे उतरले होते त्यानंतर त्यांना पिकअप करण्यासाठी आलेलं आहे हे हेलिकॉप्टर. आणि छोटू सज्ज झालेला आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. त्याला खूप आवड आहे क्रिकेटची. आणि ग्राउंड बघू शकता तुम्ही, आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे एकदम. आणि समोर जी शाळा दिसते पलीकडं शाळेमध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम चालू होता. इथं मुलं पतंग उडवतात आणि खूप छान असं हे ग्राउंड आहे. आणि छोटूची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आता. हे बघू शकता तुम्ही, छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा हायवे आहे. या हायवेच्या बाजूला आहे हे ग्राउंड. छोटू बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. छोटू घेत आहे, त्याच्या बॉलिंगवर खूप मेहनत घेत आहे छोटू, कारण त्याला क्रिकेटर बनायचं आहे म्हणून ते मेहनत घेत आहे. आणि मेहनतीचं फळ हे कधी ना कधी मिळतच असतं म्हणून तो रोज प्रॅक्टिस करत आहे बॉलिंगची. आणि त्याला जसप्रीत बुमराह हे बॉलर खूप आवडतो आणि त्यासारखी जो प्रयत्न करीत आहे बॉलिंग टाकण्याचा. प्रत्येकजण आपापली मेहनत करत राहा, कारण एक ना एक दिवस आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्की मिळतं. ते म्हणतात ना, वाळूची कणं रगडीता तेल ही गळी. त्यामुळे प्रयत्न चालूच ठेवा. प्रत्येक जणाला यश हे मिळणारच असतं, कारण त्याला सातत्य ठेवावं लागत असं प्रयत्नामध्ये आपल्या. आणि प्रयत्न करत राहा मित्रांनो. प्रत्येक प्रयत्नामागं हे यश कंपल्सरी असतं म्हणजे असतंच, पण त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि वेळ घ्यावा सुद्धा लागतो. त्यामुळे
छोटूची प्रॅक्टिस बघताना त्याचा मित्र शिवम तिथं आलेला आहे आणि शिवम त्याला कॉम्प्लिमेंट देत आहे आणि प्रोत्साहन देत आहे बॉलिंग टाकण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्या बॉलिंगची प्रशंसा करीत आहे आणि ते म्हणतात ना एक मित्रही मित्राच्या पूर्ण कार्यामध्ये समावेश असतो, मित्राचा खूप मोलाचा वाटा असतो. त्यामुळे एक गाणं तुमच्यासाठी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कसं वाटलं गाणं मित्रांनो? या गाण्यावर बी कमेंट करा. क्रिकेट खेळणार आहोत आज. या ग्राउंडवर आल्याच्या नंतर मलाही मोह आवरत नाही आहे क्रिकेट खेळण्याचा. आणि आज मी पण बघा आपलं पण क्रिकेट आज मी खूप दिवसानंतर किपरिंग करणार आहे, कारण मी पण होतो आणि मला उपमा देत होते राहुल द्रविड याची द इंडियन वॉल म्हणून. आणि आज भरपूर दिवसाच्या नंतर मी ग्राउंड उतरल्यानंतर खूप आनंद झाला आणि परत एकदा बॅट मी हातात घेतलेली आहे. आणि आज आपली बॅटिंगसुद्धा बघा मित्रांनो कशी वाटते तुम्हाला. ग्राउंडवर जर आलं नसतं तर मला हे खेळण्याचा आनंद मिळाला नसता. म्हणून एकदा तरी आपण एकदा ग्राउंडवर जाऊन बॅटिंग बरोबरच बॉलिंगसुद्धा टाकणार आहोत, बॉलिंगचा सुद्धा आनंद घेणार आहोत मी. आणि इकडे मुलं खेळत आहे, पतंग उडत आहे बघा. मकर संक्रांत असल्यामुळे मुलं इथं पतंग उडत आहे. आणि इकडे बाजूलाच गेट टुगेदरचा कार्यक्रम चालू आहे. हे आमचं छोटू आहे घर. हाय. खूप छान नियोजन केलं मुलीने सुद्धा. आणि छोटू आज काय नाराज आहे का? आज छोटू नाराज दिसतोय. आज छोटूचा एक पण स्टंप उडालेला नाही आहे, पण बॉल स्टंप जवळून गेलेला आहे पण स्टंप उडालेला नाही, त्याच्यामुळे छोटा आज नाराज आहे. संडे असल्यामुळं त्याला काय आज छान अशी बॉलिंग पडलेली नाही छोटूची, पण टंपापासून बॉल गेलेला आहे. पण छान वाटलं छोटूची बॉलिंग पाहून. पण छोटू नाराज आहे. छोटू कोणाचा फॅन आहे? रोहित शर्मा आणि बुमराची बॉलिंग आवडते ना छोटू तुला? आज थोडा नाराज दिसतोय छोटू, कारण त्याची आज स्टंप उडालेला नाही त्याच्यामुळं. नाही तर रोज स्टंप उडून येतो असतो आणि माहिती देत असतो. ते आज पण स्टंप उडालेला नाही त्याच्यामुळं आज तो नाराज आहे. फायनली आपला ब्लॉग पूर्ण तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि भेटूया आपण अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, राम राम, धन्यवाद.